हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं 11वीच्या आपल्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. आज आपण 11th स्टँडर्डचा फर्स्ट लेसन पाहणार आहोत, तो म्हणजे मॅथ्स 1 मधला फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे दोन आपल्याला टेक्स्ट बुक्स आहेत आणि त्यातला मॅथ्स 1चा जो पार्ट आहे हा मोस्टली जॉमेट्री बेस्ड आहे. मॅथ्स 2चा जो पार्ट आहे हा कॅल्क्युलस बेस्ड आहे. तर त्यातला फर्स्ट चॅप्टर आपण आज सुरू करणार आहोत, अँगल अँड इट्स मेजरमेंट्स चॅप्टर. या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर डिरेक्टेड अँगल्स म्हणजे काय, अँगल्स ऑफ व्हेरियस मेजर्स. आतापर्यंत आपण फार तर फार 180 डिग्री पर्यंतचे अँगल्स पाहिले होते. आपल्याला आता याच्याही पुढे जाऊन थाउजंड्स ऑफ डिग्रीज मधले अँगल्स आपल्याला पाहिजेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही मेजर्सचे पाहिजेत. मेजरमेंट ऑफ अँगल्स म्हणजे त्याचे युनिट्स फार महत्वाचा पार्ट आहे. आपण इथनं पुढे अँगल दोन प्रकारे पाहणार आहोत, डिग्री सिस्टीम आणि रॅडियन सिस्टीम. तर ते या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग त्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत, लेंथ ऑफ आर्क, एरिया ऑफ सेक्टर, हे आपण जॉमेट्रीत पूर्वी पाहिलेलं होतं 10वी मध्ये. लेंथ ऑफ आर्क, एरिया ऑफ सेक्टर आणि प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ क्लॉक्स, क्लॉकच्या संदर्भातले काही अँगल्सचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायचे. हा साधारण आपला फर्स्ट लेसनचा हा पार्ट. लेसन तसा सोपा आहे, त्यातला फक्त एक महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे मेजरमेंट ऑफ अन अँगल. डिग्री सिस्टीम आणि रॅडियन सिस्टीम मध्ये आपल्याला अँगल्स कसे असतात ते पाहायचे आणि याच्यावर तुमचा सगळा पुढचा ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट जो आहे तो या पार्टशी रिलेटेड आहे. त्यामुळं हे व्यवस्थित समजणं आपल्याला फार महत्वाचं आहे. आता आपण यातले काही बेसिक टर्म्स न सुरू करणार आहोत. अँगलची डेफिनेशन काय, अँगलचे टाइप्स काय आहेत, डिरेक्टेड अँगल म्हणजे काय वगैरे वगैरे, हे सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळतील. मी एक्सप्लेन करतोच, शिवाय तुम्ही टेक्स्टबुक मध्ये ते वाचत राहायचे आणि मग तुम्हाला एक्सरसाइज सगळ्यांना निश्चित सोडवता येईल. ओके ओके तर आपण अँगलचे डेफिनेशन काय ते पहिल्यांदा पाहूया. A union of two rays with a common origin is called an angle. दोन रेजचं ते युनियन आहे, दोन रेजचं युनियन आहे विथ कॉमन ओरिजिन. त्या दोन्ही रेजना त्यांचा ओरिजिन जो आहे तो सेम आहे. अशा दोन रेजचं युनियन म्हणजेच an angle. The common origin is known as the vertex of the angle and the rays are known as arms or sides of the angle. ते जे दोन रेज आहेत त्यानंतर आपण साइड्स म्हणतो आणि जो कॉमन ओरिजिन आहे तर आपण काय म्हणतो तर वर्टेक्स ऑफ अँगल असं म्हणतो. आतापर्यंत आपण हे अँगल्स रीडिंग अँगल AOB, अँगल BOA किंवा जस्ट अँगल O असं करत होतो 10वी पर्यंत. पण इथून पुढे आपल्याला ही टर्म पाहायची ती म्हणजे डिरेक्टेड अँगल म्हणजे काय ते आता आपण बघू. डिरेक्टेड अँगल आता डिरेक्टेड अँगल ही टर्म पाहण्याआधी तुम्हाला ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय हे माहित पाहिजे. ORDERED, ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय. ऑर्डर्ड पेअर म्हणजे अशी एखादी पेअर सांगायची ज्यामध्ये सिक्वेन्स महत्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल आपण 10वी पर्यंत सायमल्टेनियस इक्वेशन सोडवले, तर सायमल्टेनियस इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला काही वेळेला वायचा आन्सर पहिल्यांदा मिळायचं, नंतर एक्सचा आन्सर मिळायचं. म्हणजे एक्स आणि वायचे आन्सर्स तुम्हाला कसंही मागं पुढे मिळायचे. पण आपण फायनल आन्सर लिहिताना नेहमी एक्स आधी आणि नंतर वाय लिहायचो. ह्याला म्हणायचं ऑर्डर्ड पेअर. किंवा एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स जेव्हा तुम्ही शिकलात किंवा लिहायला शिकलात, कोऑर्डिनेट्स, हाऊ टू राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट, तर ग्राफवरती किंवा ग्राफिकल सोल्युशन जेवढे आपण पाहिलं त्यावेळी आपण नेहमी एक्स कोऑर्डिनेट आधी लिहितो आणि नंतर वाय कोऑर्डिनेट लिहितो. हे जे आधी एक्स कोऑर्डिनेट नंतर वाय कोऑर्डिनेट लिहिणं हा जो प्रकार आहे त्याला ऑर्डर्ड पेअर असं म्हणतात. तर याच्या डेफिनेशन मध्ये ऑर्डर्ड पेअर अशी टर्म येते. आता डिरेक्टेड अँगल म्हणजे काय, डिरेक्टेड अँगल म्हणजे काय तर ऑर्डर्ड पेअर ऑफ रे
OA and OB, rays OA and OB, together with certain amount of rotation of ray OA till it occupies the position of ray OB is called a directed angle AOB. पहिल्यांदा ही डेफिनेशन सांगितल्यावर फारशी कळत नाही. आता मी पहिल्यांदा याच्यात काही लिहितो गोष्टी ते लक्ष द्या. हा जो आपण पहिल्यांदा अँगल ड्रॉ करताना पहिला जो आपण रे काढतो त्याला इनिशियल रे म्हणतात. INITIAL, इनिशियल रे असं म्हणतात. आणि आपण सेकंड रे जेव्हा काढतो त्याला टर्मिनल रे असं म्हणतात. टर्मिनल रे, ह्याला म्हणायचं इनिशियल रे आणि ह्याला म्हणायचं टर्मिनल रे. आता ऑर्डर पेअर ऑफ रे OA अँड रे OB, रे OA अँड रे OB म्हणजे आधी रे OA चा पार्ट वाचायचा आणि नंतर रे OB चा पार्ट वाचायचा. टुगेदर विथ सर्टन अमाउंट ऑफ रोटेशन, टुगेदर विथ सर्टन, हा आपण पहिल्यांदा इनिशियल रे ड्रॉ केला, इनिशियल रे, आणि त्याला सर्टन अमाउंट ऑफ रोटेशन पर्यंत आपण त्याला नेऊन थांबवलं. म्हणजे पहिला जो रे आहे तो हा रे OA आणि त्याला इथे नेऊन आपण थांबवलं, टर्मिनल. हे जे अमाउंट ऑफ रोटेशन आहे, हे जे अमाउंट ऑफ रोटेशन आहे यालाच आपण नंतर त्याचं मेजर असं म्हणतो, अँगलचं मेजर. म्हणजे रे OA आणि रे OB यामध्ये रे OA चं नाव पहिल्यांदा घेऊन, तो पार्ट पहिल्यांदा घेऊन रे OB पर्यंत त्याला नेऊन थांबवायचं त्या रेला. अशा अँगलला डिरेक्टेड अँगल AOB असं म्हणतात. डिरेक्टेड अँगल AOB. ह्यातला हा जो रे असतो ना, हा इनिशियल रे आणि हा जो रे असतो OB हा टर्मिनल रे. मग आधी काय लिहायचं आणि नंतर काय लिहायचं हे जेव्हा सिक्वेन्स महत्वाचा असतो त्या अँगलला डिरेक्टेड अँगल असं म्हणतात. आता आपण हे जे अमाउंट ऑफ रोटेशन पाहिलं, आता मी पुन्हा आणखी एक वेगळा अँगल ड्रॉ करतोय. हे हा इनिशियल रे, INITIAL, इनिशियल रे. म्हणजे आपण अँगलचं नाव जेव्हा लिहू ना, आपण अँगलचं नाव जेव्हा लिहू तेव्हा इनिशियल रेचा पार्ट आधी यायला पाहिजे आणि मग रोटेशन जे आहे, अमाउंट ऑफ रोटेशन, हे एकतर तुम्हाला हे अमाउंट ऑफ रोटेशन क्लॉकवाईज असू शकतं. क्लॉकवाईज, हे बघा, ही जी डिरेक्शन आहे याला क्लॉकवाईज म्हणायचं, क्लॉकवाईज. किंवा हा इनिशियल रे, हे जे रोटेशन आहे ह्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. एकतर क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज असेल. अशा डिरेक्शन असणाऱ्या अँगलला आणि नाव लिहिताना सुद्धा आधी कोणतं आणि नंतर कोणतं, ज्यावेळी हे महत्वाचं असेल अशा अँगलला डिरेक्टेड अँगल असं म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, हा मी मगाशी इनिशियल रे ड्रॉ केला होता, रे OA, आणि त्याला सर्टन अमाउंट ऑफ रोटेशन एक 30 डिग्री पर्यंत रोटेट करून मी इथे समजा थांबलो. हा अँगल आहे 30 डिग्री आणि एरो असं दाखवलाय बघा, हे अशी खूण केली एरो. हा इनिशियल रे आणि हा टर्मिनल रे. तर समजा मला अँगल AOB असं जर लिहायचं असेल तर मेजर अँगल AOB म्हणजे आधी इनिशियल रेचा पार्ट आला आणि नंतर OB हा टर्मिनल रेचा पार्ट आला. आणि हे जे अमाउंट ऑफ रोटेशन आहे आपलं, हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये, अँटी क्लॉकवाईज. तुम्हाला घड्याळाची दिशा कळते, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हे बघ, या रेला आपण अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज म्हणजे असं, हे झालं क्लॉकवाईज, घड्याळ जसं चालतं तसं. आणि आपण आता अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज जर आपण रोटेशन घेतलं असेल तर ते जे अँगल्स असतात त्यांचं मेजर पॉझिटिव्ह असं कन्सिडर केलेलं असतं. आणि क्लॉकवाईज जर घेतले असतील, रोटेशन जर क्लॉकवाईज घेतलं असेल तर ते अँगल्स निगेटिव्ह मेजर्स असे कन्सिडर केलेलं असतं. म्हणजे आता हा जो अँगल AOB जो आहे, हा अँगल AOB हा झाला आता आपला 30 डिग्री, पण ते मेजर जे आहे ते पॉझिटिव्ह 30 डिग्री. पण समजा जर मी हे मार्किंग असं दाखवलं बघा, असं एरो असा दाखवला क्लॉकवाईज, तर ते लिहिताना आता अँगल AOB लिहायचं नाही,
तर इथून सुरू झाला आणि इथं आला, याचा अर्थ आता ओबी हा तुमचा तात्पुरता इनिशियल रे झाला. म्हणजे अँगल BOA, हे बघा ओबी हा जो पार्ट आहे हा आता इनिशियल रेचा झाला आणि हा झाला टर्मिनल रे OA. तर अशा वेळेस त्या अँगलचं मेजर -30 डिग्री इतकं असतं. आता तुम्हाला लक्षात आलं का बघा, डिरेक्टेड अँगलचा अर्थ काय की हे याच्यावर मी काय लिहिलंय हे महत्वाचं नाही, काय लिहिलंय हे महत्वाचं नाही. नावामध्ये BO हा पार्ट पहिल्यांदा आलाय ना, म्हणजेच ओबीचा जो पार्ट आहे तो तात्पुरतो इनिशियल रे झाला आता तुमचा. आणि अमाऊंट ऑफ रोटेशन आपण असं दाखवलंय क्लॉकवाईज, मग ते निगेटिव्ह मेजर करा आणि मग OA चा पार्ट लिहिलेला. असं एक 2-4 एक्झाम्पल घेतल्यावर हे फार व्यवस्थित क्लिअर होतं. बघा आणखी 2 एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता मी तिथं इनिशियल आणि टर्मिनल काहीच लिहित नाही, इनिशियल किंवा टर्मिनल असं न लिहिता तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. लक्ष द्या. इथे एक रे ड्रॉ केलाय, इथे एक रे ड्रॉ केलाय. कोणता इनिशियल कोणता टर्मिनल काही माहित नाही. तेव्हा इथं A B. मग अशी दाखवल्याप्रमाणे समजा हा असा एरो करून दाखवला इथे मी आणि इथं 30 डिग्रीचं मार्क केला. तर मेजर अँगल AOB मी किती प्रकारे हा अँगल लिहितो बघा. मेजर अँगल AOB इक्वल्स 30 डिग्री. आता OA हा इनिशियल रे झाला, OB हा टर्मिनल रे झाला. तर याचं मेजर 30 डिग्री. समजा इथं असं दाखवलं तर याचा अर्थ OB न सुरुवात केली आणि मग त्याला OB ला रोटेट करून मी OA वर आणलेलं आहे. म्हणजे मेजर अँगल BOA इक्वल्स -30 डिग्री. OB हा इनिशियल रे झाला आता आणि OA हा टर्मिनल रे झाला. आता व्यवस्थित लक्षात येतं. हे बघा सेम फिगर फक्त मी सुरुवात OA पासून करणार आहे आणि या बाजूने इथे येऊन इथं थांबणार आहे. आता हे जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे, पहिली गोष्ट डिरेक्शन बघा कसं आहे, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे. तर बघा इथून सुरू झाला आणि इथे येऊन थांबलाय. तर हाही अँगल मेजर अँगल हा इनिशियल रे आता तुमचा OA आहे, म्हणजे AOB याचं जे मेजर आहे. परत एकदा बघा, हे जर संपूर्ण हे सर्कल कंप्लीट झालं असतं तर 360 डिग्रीचा अँगल होता. संपूर्ण सर्कल कंप्लीट झाला असतं तर तो 360 डिग्रीचा अँगल होता. पण 360 कंप्लीट व्हायला अजून 30 डिग्री कमी पडले, म्हणजे याचं मेजर आहे 330 डिग्री. आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर त्याचं डिरेक्शन पहा. हे बघा हे जे डिरेक्शन आहे ह्याला म्हणतात क्लॉकवाईज आणि असं असेल तर त्याला अँटी क्लॉकवाईज म्हणायचं. हे जे ते क्लॉकवाईज आहे, मग क्लॉकवाईज असेल तर -330 डिग्रीचा अँगल. तोच अँगल -330 डिग्रीचा आहे, फक्त असं दाखवल्यावर. आता पुढे बघा, जर मी इथून सुरुवात केली इथून आणि हे असं आणून दाखवलं इथं असं बघ, तर हा आता इनिशियल रेचा पार्ट झाला OB आणि टर्मिनल रे झाला OA. म्हणजे मेजर अँगल BOA इज इक्वल टू, बघा इथून सुरू झाला अँगल तो जर काय इथपर्यंत येऊन जर इथपर्यंत येऊन थांबला असता तर तो 360 डिग्री कंप्लीट झाला असता. पण अजून 30 डिग्री कमी आहे, म्हणजे याचं मेजर आहे 330 डिग्री. पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर ही जी डिरेक्शन आहे ती कशी आहे सांगा, ही अँटी क्लॉकवाईज आहे. आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मेजर केलेले अँगल हे पॉझिटिव्ह मेजर्सचे असतात. त्यामुळे मेजर अँगल BOA किती आता 330 डिग्री. ह्याची तुम्हाला हळूहळू सवय होईल. फार सोपं आहे, हे अजिबात अवघड नाहीये. फक्त कोणता रे आधी आणि कोणता रे नंतर लिहिणं यालाच डिरेक्टेड अँगल असं म्हणतात. तर हा एकच अँगल मी तुम्हाला 4 प्रकारे त्याचं रीडिंग करून दाखवलं. त्याला म्हणायचं डिरेक्टेड अँगल. इनिशियल रे आणि टर्मिनल रे असे त्याच्या 2 पार्ट असतात. जर त्याचं रोटेशन जे असेल, त्या टर्मिनल आर्मचं रोटेशन जे आहे ते जर क्लॉकवाईज असेल तर त्याचं मेजर निगेटिव्ह लिहायचं आणि ते जर अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याचं मेजर काय लिहायचं, तर ते पॉझिटिव्ह असं लिहायचं. ओके, आता आपण टाइप्स ऑफ अँगल्स पाहणार आहोत. ओके, टाइप्स ऑफ अँगल मध्ये फर्स्ट अँगल जो आपण पाहणार आहोत तो झिरो अँगल पाहणार आहोत. झिरो अँगल बघा, पहिल्यांदा मी एक रे ड्रॉ केलाय, यालाच म्हणायचं इनिशियल रे. फर्स्ट रे आपण जो ड्रॉ करतो ना
त्याला म्हणायचं इनिशियल रे. रे ओ ए हा काय सांगा, इनिशियल रे. आता मी याच्यावरच एक लाईन ड्रॉ करतो आणि इथं कुठेतरी बी असं नाव देतो. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे वन अँड सेम आहेत, विथ नो अमाउंट ऑफ रोटेशन. विथ नो अमाउंट ऑफ रोटेशन, such angle is known as zero angle. The angle in which initial ray and terminal ray are coincident with amount of rotation zero is known as a zero angle. जिथं अमाउंट ऑफ रोटेशन काहीही नाहीये, इनिशियल रे आणि टर्मिनल रे वन अँड सेम आहे, अशा अँगलला झिरो अँगल असं म्हणायचं. आता व्यवस्थित लक्ष द्या, हा झिरो अँगल पार्ट सोडून द्या. समजा मी जर इथं असं जर मार्क करून दाखवला असता, तर आता अँगल एओबी चं मेजर आता मात्र 360 डिग्री पॉझिटिव्ह आहे. हे अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज. एक कंप्लीट रोटेशन त्यांनी पूर्ण केलं तर आता हा जो अँगल आहे तो 360 डिग्रीचा अँगल आहे. हेच जर मी असं कंटिन्यू केलं बघा, हे कंटिन्यू केलं आणि इथे येऊन थांबलो तर हाच अँगल आता 720 डिग्रीचा आहे. याच्याकडे लक्ष पाहिजे आपण. सुरुवात केली इथून, इथं थांबलो 360 डिग्री, पुन्हा कंटिन्यू केलं आणि इथं आलो 720 डिग्री. हेच आहे तसं परत कंटिन्यू केलं आणि इथे येऊन थांबलो तर याच अँगलचं मेजर आता 1080 डिग्री आहे. 1080 डिग्री. समजा मी हे परत कंटिन्यू केलं आणि इथे येऊन थांबलो तर याच अँगलचं मेजर आता 1440 डिग्री आहे. 1140 डिग्री. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकदा 36 चा पाढा आहे की नाही, 36 चा टेबल एकदा लर्न करून ठेवा. 36 बऱ्याचदा आपल्याला लागणार आहे. 36 नंतर 36, 36 72 वगैरे वगैरे असं टेबल पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 360 चे मल्टिपल्स फार चांगले कळतील. तर हे जे आता मी तुम्हाला दाखवलं, हा अँगल पहिल्यांदा 0 डिग्रीचा होता. म्हणजे इथं परत बघा, हे बघा इनिशियल रे टर्मिनल रे सेम आहे, ओ ए आणि इथं ओबी दाखवलंय. तर आता हा 0 डिग्रीचा अँगल आहे, कारण तिथं अमाऊंट ऑफ रोटेशन काहीच दाखवलेलं नाहीये, तेव्हा हा 0 डिग्रीचा अँगल आहे. पण जर का समजा असं एक रोटेशन जर कंप्लीट करून इथं आलो असतो तर हा 360 डिग्रीचा अँगल आहे. ते मी तुम्हाला त्याप्रमाणे कंटिन्यू करून दाखवले. आता यातला स्लाइड चेंज बघा, लक्ष द्या. अँगल एओबी, इनिशियल रे ओए, टर्मिनल रे ओबी आहे. जर समजा मी हे असं दाखवलं असतं तर हा अँगल होता -360 डिग्रीचा अँगल होता, हाच अँगल. जर आहे तसं पुढे कंटिन्यू केलं आणि इथे येऊन थांबलो तर -720, कारण आता हे रोटेशन कसं आहे सांगा, हे क्लॉकवाईज चाललंय. क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह मेजर. हे हा अँगल आहे -1080 डिग्रीचा आहे. 1080 थर्ड मल्टिपल 360. आणखी एक कंप्लीट केलं असतं आणि इथं थांबलो असतो तर हा अँगल आहे -1440 डिग्रीचा अँगल आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून जी इनिशियल रे त्याच्यावरच टर्मिनल रे काढला आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे दोन्ही प्रकारचे आपण मेजर्स पाहिले. तर हे जे अँगल्स आहेत हे 360च्या मल्टिपल मधले सगळे अँगल्स आहेत. लक्षात आलं. पण आपला टाईप जो होता तो आधी 0 अँगल असा होता. 0 अँगल म्हणजे जिथं अमाऊंट ऑफ रोटेशन 0 असेल, इनिशियल रे आणि टर्मिनल रे वन अँड सेम असतील, अशा अँगलला 0 अँगल असं म्हणायचं. आता याच्यानंतरचा जो सेकंड टाइप आहे तो म्हणजे स्ट्रेट अँगल. STRAIGHT, स्ट्रेट अँगल. बघा, हा OA हा तुमचा इनिशियल रे आणि त्याच डिरेक्शन मध्ये, एक्झॅक्ट अपोजिट डिरेक्शन मध्ये, त्याच लाईन वरती एक्झॅक्ट अपोजिट डिरेक्शन मध्ये रे OB आहे. हा जो अँगल आहे याला स्ट्रेट अँगल असं म्हणतात. रे OA and ray OB are such that they are exactly opposite rays of each other. Such angle is known as straight angle. Straight angle चं मेजर 180 डिग्री इतकं असतं. 180 डिग्री. आता याच्यात सुद्धा बघा, लक्ष द्यायचं असेल. समजा मी इथून असं दाखवलं असेल
तर हे हा झाला इनिशियल रे आणि हा झाला आता टर्मिनल रे. मग मेजर अँगल AOB इक्वल्स 180 डिग्री असं घ्यायचं. समजा हेच मार्किंग मी आता ते रफ करून दाखवतो तुम्हाला म्हणजे लवकर समजावं म्हणून. हा आता समजा हेच मार्किंग इथनं सुरुवात करून इथे येऊन थांबला असतो मी. पुन्हा इनिशियल रे OA चे लक्षात ठेवा. सुरुवात कुठनं केली आणि एरो ज्याच्यावर येतो तो एरो ज्याच्यावर येतो तो टर्मिनल रे. सुरुवात जिथनं केली त्याला इनिशियल रे म्हणायचं. म्हणजे नाव लिहिताना परत मेजर अँगल AOB. पण आता मात्र हे क्लॉकवाईज चाललोय आपण. क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चाललोय. म्हणजे तो अँगल -180 डिग्रीचा आहे. हाच अँगल -180 डिग्रीचा आहे. आता पुढे बघा. हा इथनं सुरुवात करून एरो आता इकडे नेला म्हणजे हा झाला तुमचा इनिशियल रेचा पार्ट आणि तो झाला टर्मिनल रे. मग नाव लिहिताना मेजर अँगल BOA लिहायचा. आता BOA हा इनिशियल रे झाला आणि हा टर्मिनल रे आहे. आणि ते कसं आहे बघा, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? तर ते क्लॉकवाईज आहे. पुन्हा त्याचं मेजर किती सांगा, 180 डिग्री. आणि समजा हे जर मी असं दाखवलं असतं, इथं दाखवलं असतं, सुरुवात कुठून केली, OB वरून केली, म्हणजे मेजर अँगल BOA हा झाला इनिशियल रे आणि हा झाला टर्मिनल रे. पण हे कसं आहे, हे कसं आहे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे त्याचं मेजर असतं पॉझिटिव्ह 180 डिग्री. याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. लक्षात आलं का बघा? Now next term is co-terminal angles. Co-terminal angles खूप महत्त्वाचा पार्ट आहे, एस्पेशली ट्रिग्नोमेट्री साठी फार महत्त्वाचा पार्ट आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेऊया. बघा, मी आता एक अँगल AOB ड्रॉ केलाय आणि त्याचे डिग्री मेजर जे आहे ते 30 डिग्री इतकं आहे. प्रोट्रॅक्टर लावून जर आपण मोजलं तर तो अँगल किती डिग्रीचा आहे, तर तो 30 डिग्रीचा अँगल आहे. ओके, आता हे बघा, इनिशियल रे OA आहे, टर्मिनल रे OB आहे. या अँगलचं मेजर किती आपल्याकडे 30 डिग्री. आता सेम रे OA हा तुमचा इनिशियल आहे आणि हे रोटेशन मी परत कंटिन्यू करून इथपर्यंत आलो तर 360 डिग्री कंप्लीट केले. पुन्हा थोडंसं त्याच्यापासून साईडला जाऊन मी परत 30 डिग्री इतका वर गेलो. हवं तर बाजूला करून दाखवतो. हे बघा, हा इनिशियल रे ड्रॉ केला मी, इनिशियल रे ड्रॉ केला, इथनं सुरुवात केली, एक रोटेशन कंप्लीट करून 30 डिग्री इतका पुन्हा वर गेलो, 30 डिग्री इतका पुन्हा वर गेलो आणि इथं रे OB ड्रॉ केला. म्हणजे हा जो आता अँगल झाला तो 360 डिग्री प्लस 30 म्हणजे 390 डिग्रीचा अँगल झाला होता. केवढा अँगल झाला तो? 390 डिग्रीचा अँगल झाला. पुन्हा बघा, इथून कंटिन्यू करतो, इथूनच एक रोटेशन कंप्लीट केलं, 30 डिग्री इतका सरकला, परत दुसरं रोटेशन कंप्लीट केलं, दोन रोटेशन कंप्लीट करून पुन्हा 30 डिग्री इतका वर जाऊन थांबलो. एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री, सेकंड रोटेशन म्हणजे 720 डिग्री आणि पुन्हा 30 डिग्री वर गेलो तर तो अँगल झाला 750 डिग्रीचा. अँगल दिसताना तो तुमचे दोन रेस तेवढेच दिसतात, फक्त बाजूला केलेले जे असे राऊंड 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 आहेत ना, याच्यावरून त्याचं मेजर ठरतं. आता हवं तर हाच अँगल मी तुम्हाला इथं सेपरेट परत दाखवतो. हे बघा, इनिशियल रे ड्रॉ केला OA, इनिशियल रे ड्रॉ केला, हे बघा इथनं सुरुवात केली, एक रोटेशन कंप्लीट झालं, एक रोटेशन मी परत त्या लाईनवर आलो, तुम्ही सांगा, म्हणजे एक रोटेशन झालं, दुसरं रोटेशन कंप्लीट झालं आणि 30 डिग्री इतका वर सरकलो आणि हा रे OB काढला. म्हणजे मगाशी सुद्धा हा अँगल 30 डिग्रीचा तसाच होता सेम. आता मात्र एक दोन रोटेशन कंप्लीट करून 30 डिग्री इतका वर गेलो तर त्या अँगलचं मेजर 750 डिग्री झालं. पुन्हा तेच परत मी कंटिन्यू करतो, तीन रोटेशन कंप्लीट झाले आणि परत वर आलो. तीन रोटेशन म्हणजे 1080 आणि प्लस पुन्हा 30 डिग्री इतका वर आलो तर आता हाच अँगल तुमचा 1110 डिग्रीचा झाला. जर का मी परत कंटिन्यू केलं, चार रोटेशन कंप्लीट करून पुन्हा 30 डिग्री इतका वर आलो तर आता तोच अँगल, चार रोटेशन म्हणजे 1440 डिग्री,
1440 त्यामध्ये 30 डिग्री ऍड करा म्हणजे 1470 डिग्री. असे मी कित्येक रोटेशन्स करून असं पुन्हा त्याच टर्मिनल आर्म वरती येऊ शकतो. इनिशियल आर्म OA घ्यायचा, रोटेशन्स किती हवे तेवढे करायचे आणि पुन्हा 30 डिग्री इतकं वर सरकून OB वरती जायचे. म्हणजे हे जे सगळे अँगल्स आहेत यांचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे काय होता, वन अँड सेम होता. एवढंच नाही, आणखी काही याच्यात पुढे बघायचा आपल्याला पार्ट. तोच मगाशीचा 30 डिग्रीचा अँगल आहे, मगाशी आपण ड्रॉ केलेला हाच 30 डिग्रीचा अँगल. हे अँगलचं नाव आपण AOB घेतलं पण अँगल AOB. ह्याचं हे डिग्री मेजर 30 आहे. पण बघा आता इथनं सुरुवात केली, इथनं हा इनिशियल रे झाला OA, इथं येऊन थांबलो, परत OA वर आलो का नाही, त्या 30 डिग्रीचा म्हणजे OB वर येऊन थांबलो. मी खाली आलो असतो तर 360 डिग्री कंप्लीट झाले असते, पण खाली मी आलेलो नाहीये. म्हणजे याचं मेजर आहे -330 डिग्री. मायनस का, तर क्लॉकवाईज चाललोय म्हणून. पुन्हा आता एक रोटेशन कंप्लीट झालं बघा. आता एक रोटेशन कंप्लीट करून पुन्हा इथे येऊन थांबलो, इथंच येऊन थांबलो. म्हणजे दुसरं रोटेशन कंप्लीट व्हायला म्हणजे 720 डिग्री कंप्लीट व्हायला अजून 30 डिग्री कमी येत. बघा 2 रोटेशन झाले असते तर 720 झाले असते ना. यासाठी काय करा, 360चं टेबल एकदा पाठ करून ठेवा. 36 टू द 72 झाले असते, पण 720 डिग्री कंप्लीट झालेलं नाहीये, 30 डिग्री कमीच आहे अजूनही. म्हणजे त्याचं मेजर आहे 690 डिग्री, पण निगेटिव्ह करंट क्लॉकवाईज आहे. हा आता 2 रोटेशन कंप्लीट झाले बघा, पण मी 2 रोटेशन कंप्लीट करून तिसरं रोटेशन कंप्लीट करायला चाललोय, पण अजून कंप्लीट नाही केलं. म्हणजे थर्ड रोटेशन कंप्लीट झालं असतं तर 1080 डिग्री झाले असते, पण 30 डिग्री कमी आहेत. 1080 त्यातनं 30 डिग्री कमी करा, पण आपण इथं आलो असतो तर रोटेशन कंप्लीट झालं असतं. म्हणजे 1080 मधून 30 डिग्री कमी केले की 1050 डिग्री, पण निगेटिव्ह करंट कसं आहे माहिती, कसं आहे ते क्लॉकवाईज मेजर आहे. हे जे सगळे अँगल्स आहेत ना, मी इथं लिहिलेले सगळे अँगल्स, या सगळ्या अँगल्स करता इव्हन आपला पहिला सुरुवातीचा अँगल जो मी ड्रॉ केला तो 30 डिग्री, तो लिहायचा विसरलो. सगळ्यात पहिले मी 30 डिग्रीचा अँगल काढला होता, तो अँगल. आणि इथं जे काही दाखवले ते सगळे अँगल्स, या सगळ्या अँगल्सना को टर्मिनल अँगल्स असं म्हणतात. ज्या सगळ्या अँगल्स करता इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म आणि टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म वन अँड सेम होते. बघा 30 डिग्री अँगल करता असंच दाखवलं, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म. हा तुमचा इनिशियल होता आणि हा टर्मिनल होता, फक्त इथं 30 डिग्री दाखवलं. असं करून 390 डिग्री करता पुन्हा इनिशियल रे तोच, टर्मिनल रे तोच होता. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे जर वन अँड सेम असतील तर अशा अँगल्सना को टर्मिनल अँगल्स असं म्हणतात. ही झाली आपण बोली भाषेतली डेफिनेशन. त्याची प्रॉपर डेफिनेशन अशी नाहीये. हे मी तुम्हाला को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय हे समजण्यासाठी दिलेले एक्झाम्पल्स होते. आता आपण पाहणार आहोत त्याची प्रॉपर डेफिनेशन. नाउ व्हॉट डू यू मीन बाय को टर्मिनल अँगल्स? को टर्मिनल अँगल्सचा अर्थ असा, if the measures of two angles differ by an integral multiple of 360 degree, then the angles are known as co-terminal angles. पटकन समजत नाही पण फार सोपी डेफिनेशन आहे. If the measures of two angles differ by an integral or integral multiple of 360 degree, then the angles are known as co-terminal angles. आता पहिल्यांदा आपण इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री म्हणजे काय ते बघूया. तुम्ही नंबर लाईन पाहिली की नाही? नंबर लाईन 0 1 2 3 -1 -2 -3. आपण ही जी नंबर लाईन पाहतो या नंबर लाईनला म्हणतात, त्याच्यावर जे नंबर्स आहेत त्यांना इंटिजर्स असं म्हणतो आपण. इंटिजर्स, पूर्णांक मराठीमध्ये. दीज आर कॉल्ड इंटिजर्स.
नाउ इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 म्हणजे काय, तर 360 डिग्रीचे 0th मल्टिपल, फर्स्ट मल्टिपल, सेकंड मल्टिपल, थर्ड मल्टिपल, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, मायनस फर्स्ट मल्टिपल, मायनस सेकंड मल्टिपल, मायनस थर्ड मल्टिपल, ते जे नंबर्स आहेत त्यांना म्हणायचं इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. उदाहरणार्थ 720 हा जो अँगल आहे हा 360चं सेकंड मल्टिपल आहे. सेकंड मल्टिपल म्हणजे बघायचं सेकंड मल्टिपल, याला इंटिग्रल मल्टिपल असं म्हणतात. आता मी काय म्हणलं तुम्हाला, इफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स डिफर बाय म्हणजे फरक असणे, डिफर म्हणजे डिफर बाय an integral multiple of 360 degree, then the angles are known as co-terminal angles. तुम्ही यातले कोणतेही दोन अँगल्स सिलेक्ट करा, जे तुम्हाला हवे ते सिलेक्ट करा, कोणतेही दोन्ही पॉझिटिव्ह घ्या, दोन्ही निगेटिव्ह घ्या, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घ्या, कोणतेही दोन अँगल्स सिलेक्ट करा. एक 750 सिलेक्ट करा आणि एक -330 मी सिलेक्ट करा. 750 आणि -330 यांचा मला डिफरन्स पाहिजे. डिफरन्स म्हणजे 750 मायनस प्लस 330 यांची ऍडिशन घेतली तर 1080 डिग्री, विच इज थर्ड मल्टिपल ऑफ 360 डिग्री. म्हणजे यातले तुम्ही कोणतेही दोन अँगल जर सिलेक्ट केले, कशातूनही कुठलाही अँगल मायनस करा, लहानातून मोठा करा, मोठ्यातून लहान करा, कसाही मायनस करा, येणारा जो डिफरन्स आहे तो 360चं इंटिग्रल मल्टिपल असला पाहिजे. अशा अँगल्सना को टर्मिनल अँगल असं म्हणतात. वन मोर एक्झाम्पल, एक अँगल मी सिलेक्ट केला -690 डिग्री, दुसरा अँगल सिलेक्ट केला मायनस, समजा मी यातला हा घेतो 390 डिग्री, हा अँगल किंवा दोन्ही निगेटिव्ह घेऊन बघूया. चला हे बघा, हा घेऊ आपण -1050 डिग्री, हा अँगल घेतो. आता या दोघांचा तुम्हाला डिफरन्स पाहिजे, तो डिफरन्स तुम्ही कसाही घ्या, यातून हा मायनस करा, त्यातून तो मायनस करा, हा तुमचा प्रश्न आहे. बघा मी या अँगल मधून हा अँगल सबट्रॅक्ट करतो. -690 ऍज इट इज मायनस प्लस 1050, डिफरंट साईन आहेत, मोठ्यातून लहान सबट्रॅक्ट करा, मोठ्याचं साईन घ्या. बघा 1050 मधनं 690 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. 0 15 मधनं 9 गेले, 6 7 प्लस 360, त्यांचा डिफरन्स आला 360, विच इज फर्स्ट मल्टिपल ऑफ 360 डिग्री. म्हणजे जेव्हा दोन अँगल्सचा मेजर्सचा डिफरन्स 360चं कितवंही मल्टिपल असेल, इंटिग्रल मल्टिपल अर्थात, तर त्या अँगल्सना काय म्हणायचं, को टर्मिनल अँगल्स असं म्हणायचं. लक्षात आलं? ओके, नाउ नेक्स्ट टर्म इज स्टँडर्ड अँगल, STANDARD, स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, तर यासाठी पहिल्यांदा मी एक कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करतो, जी आपण ग्राफ ड्रॉ करत असताना करत होतो ना, अशी कोऑर्डिनेट सिस्टीम पहिल्यांदा मी ड्रॉ करतो. बघा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स डॅश, वाय डॅश आणि ओरिजिन. आता जरी तुम्हाला हे माहित असेल तरी हे पुन्हा एकदा ऐकून घ्यायचं. याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. इथं आपण पॉझिटिव्ह 1 2 3 4 नंबर्स लिहिलेले असतात, याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. ही टर्म आपल्याला सारखी लागणार आहे. पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस, निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस. आता आपल्याला बघायचं स्टँडर्ड अँगल म्हणजे काय. स्टँडर्ड अँगल बघा, आधी मी तो अँगल ड्रॉ करतो. याच्यामध्ये हे बघा, मी अँगल ड्रॉ करताना इनिशियल रे जो आहे तो इथून ड्रॉ करतोय. हे बघा, हा झाला तुमचा इनिशियल रे OA, आणि टर्मिनल रे याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करून तुम्हाला हव्या त्या क्वाड्रंट मध्ये जाऊन तुम्ही थांबा, कुठेही थांबा. मी आता इथंच थांबणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आणि हा झाला तुमचा टर्मिनल रे. इनिशियल रे OA, टर्मिनल रे OB. अशा प्रकारचे जे अँगल्स आहेत की ज्यांचा
वर्टेक्स ओरिजिनवर असला पाहिजे. इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असला पाहिजे. इकडे चालत नाही, इथं चालत नाही, इथं चालत नाही. अलॉंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. Initial ray along the positive direction of x-axis, vertex at origin and terminal arm anywhere in any quadrant. Such angles are known as standard angles. अशा angles ना standard angles असं म्हणायचं. काय लक्षात ठेवायचं? Initial ray along the positive direction of x-axis, vertex at origin and terminal ray anywhere in any quadrant. Such angles are known as standard angles. मग हे अमाउंट ऑफ रोटेशन किंवा डिरेक्शन त्याची क्लॉकवाईज असू दे, अँटी क्लॉकवाईज असू दे, काहीही मॅटर करत नाही. फक्त महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे वर्टेक्स ॲट ओरिजिन आणि इनिशियल रे अलॉंग पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. सच अँगल्स आर नोन ॲज स्टँडर्ड अँगल्स. ह्याला जोडून पुढची टर्म येते ती म्हणजे क्वाड्रँटल अँगल्स. QUADRANTAL. क्वाड्रँटल अँगल्स. आता या नावातच तुम्हाला खरं तर त्याचा अर्थ कळला असला पाहिजे. क्वाड्रँटल अँगल हाही स्टँडर्ड अँगलचाच पार्ट, पण त्यातला एक सब टाईप बघा. इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. आता टर्मिनल रे जो आहे, टर्मिनल रे हा आता मी इथे काढलाय बघा, अलॉंग वाय ऍक्सिस. टर्मिनल रे ओबी हा वाय ऍक्सिस वर आहे, किंवा हा तुमचा इनिशियल रे, हा तुमचा टर्मिनल रे. मग अशी मी स्ट्रेट अँगल दाखवत होतो बघा तसा. किंवा हा इनिशियल रे, हा तुमचा टर्मिनल रे. म्हणजे इनिशियल इव्हन हे बघा, हा इनिशियल रे याच्यावरच परत टर्मिनल रे आलाय, पण पुन्हा एकदा म्हणजे असं रोटेशन करून इथं आलाय. तर हे जे अँगल्स आहेत ह्यांना क्वाड्रँटल अँगल्स असं म्हणायचं. Initial ray along the positive direction of x-axis, vertex at origin, and terminal ray either on y-axis or x-axis. Terminal ray either on y-axis or x-axis. Such angles are known as quadrantal angles. यांचे जे मेजर्स असतात की नाही क्वाड्रँटल अँगल्स, हे फक्त असे असतात 90 डिग्रीच्या इंटिजरल मल्टिपल मध्ये असतात. उदाहरणार्थ बघा, 90, 180, 270, 360, 450, 540, 630, 720 असं 90 टेबल आपल्याला पाठ पाहिजे. किंवा आता असं दाखवतोय बघा, त्याला आपण कलर वेळा वापरूया. हा तुमचा इनिशियल रे, -90, -180, -270, -360, -450, -540, -630, -720, -810 असे जे अँगल्स आहेत, या सगळ्या अँगल्सना क्वाड्रँटल अँगल्स असं म्हणायचं. हे सगळे 90 डिग्रीच्या इंटिजरल मल्टिपल मध्ये असतात आणि टर्मिनल आर्म हा फक्त एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस वरच असतो. अशा अँगलना आपण काय म्हणतो? क्वाड्रँटल अँगल्स. ओके ओके. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल. मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल. आणि याच्यामध्ये दोन सिस्टीम्स आपल्याला पाहिजे. देर आर टू सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट ऑफ अन अँगल. आणखी एक आहे खरं तर, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वर नाहीये, त्याला ग्रेड सिस्टीम असं म्हणतात. जी फ्रेंच सिस्टीम आहे अँगल्स मेजर करायची, ती कधीच कुठं वापरली जात नाही, त्यामुळे त्याचा उल्लेखही पुस्तकात केलेला नाही. ह्या दोन सिस्टीम्स ह्या नेहमी वापरल्या जातात. त्यातल्या एका सिस्टीम बद्दल आपल्याला बरंचसं माहिती आहे. याचं नाव आहे सेक्साजेसिमल सिस्टीम. सेक्साजेसिमल सिस्टीम, त्याला आपण डिग्री सिस्टीम असं म्हणतो. आणि दुसरी जी आहे ती फार महत्वाची, सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन सिस्टीम. आपण पहिल्यांदा सेक्साजेसिमल सिस्टीम काय हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. सेक्साजेसिमल सिस्टीम खूप सोपी आहे, ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सेक्साजेसिमल सिस्टीम लक्षात. आपण जे सर्कल ड्रॉ करतो ना, सर्कल हे जे आपण ड्रॉ करतो सर्कल, ह्या सर्कलचे जर मी हे
मी डायमीटर काढल्यामुळं पहिल्यांदा मी सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स केले होते. आणखी एक डायमीटर काढल्यानंतर या पहिल्या डायमीटरला परपेंडिक्युलर, तेव्हा त्याचे 4 इक्वल पार्ट झाले, ज्याला आपण ग्राफ मध्ये क्वाड्रंट वगैरे असं म्हणतो बघा. 4 इक्वल पार्ट झाले त्या सर्कलचे. आता इथे एक असे आणखी 2 डायमीटर मी काढले, तर 1 2 3 4 आणि 4 8 इक्वल पार्ट झाले. पुन्हा मी असे याच्यामध्ये इथं मध्ये लाईन्स असं प्रत्येकामध्ये थोडक्यात ते अँगल्स मी असे बायसेक्ट करत गेलो असे असे की त्याचे 16 इक्वल पार्ट झाले. असं करत 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 या संपूर्ण सर्कलचे जर मी 360 इक्वल पार्ट्स केले, 360 इक्वल पार्ट्स जर केले, तर त्यातल्या प्रत्येक पार्टला आपण 1 डिग्री असं म्हणतो. त्यातल्या प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतो? 1 डिग्री. संपूर्ण सर्कलचे 1 कंप्लीट रोटेशन मीन्स 360 डिग्री. आपलं प्रोट्रॅक्टर असतं बघा, आपण 10वीत वगैरे वापरले, त्याला बरेच छोटे छोटे असे सर्कल्स असतात. 0 डिग्री पासून तुम्हाला 360 डिग्री पर्यंत बारीक 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 अशा लाईन्स दिसतात. तर तो जो प्रकार आहे त्यालाच सेक्साजेसिमल. सेक्साजेसिमल म्हणजेच 360. तर ह्या संपूर्ण एका रोटेशनचे आपण 360 इक्वल पार्ट केले आणि त्यातला एक पार्ट आपण जर त्यातला घेतला, तर तो जो अँगल आहे याला 1 डिग्री असं म्हणतात. म्हणजे एका कंप्लीट रोटेशनचा तो 360th पार्ट असतो, त्याला 1 डिग्री असं आपण म्हणतो. आता हा 1 डिग्रीचा अँगल त्यातनं बाजूला करून घ्यायचा आणि तो अँगल एकदा पहिले बायसेक्ट करायचा, मग पुन्हा बायसेक्ट करा, परत बायसेक्ट करा. असे याच्यामध्ये जर आपण या 1 डिग्रीचे 60 इक्वल पार्ट्स केले, 60 इक्वल पार्ट्स, त्या 1 डिग्रीचे 60 इक्वल पार्ट्स केले, तर त्यातला एक पार्ट आहे त्याला 1 मिनिट MINUT 1 मिनिट असं म्हणतात. आणि 1 मिनिट जे त्याला नोटेशन असेल, जसं डिग्रीला राऊंड दाखवलं छोटा आपण, तर तो 1 मिनिट असं दाखवतात, अपॉस्ट्रॉफी करून दाखवतो. तो 1 मिनिटचा जो अँगल आहे तो बाजूला करून घ्यायचा, एवढा मोठा नसतो ऍक्च्युअली तो 1 मिनिटचा अँगल पुन्हा बाजूला करायचा आणि याचे पुन्हा 60 इक्वल पार्ट्स करायचे. त्याच्यामध्ये पुन्हा काय करायचे? 60 इक्वल पार्ट्स करायचे आणि त्यातला एक पार्ट काढून घ्यायचा, ज्याला आपण 1 सेकंड असं म्हणतो, आणि त्याला 2 अपॉस्ट्रॉफीचे मार्क करायचे. डिग्री, मिनिट्स आणि सेकंड असा ही जी सिस्टीम आहे ह्याला आपण सेक्साजेसिमल सिस्टीम किंवा डिग्री सिस्टीम असं म्हणतो. आणि ही सिस्टीम लक्षात ठेवायची असेल किंवा हे आता मी सांगितलेला पार्ट, तर काय म्हणायचं लक्ष द्या. 1 रोटेशन इक्वल्स 360 डिग्री. 1/360th part of 1 rotation म्हणजेच 1 डिग्री. 1/360th part of a rotation म्हणजे 1 डिग्री. 1/60th part of 1 डिग्री म्हणजेच 1 मिनिट. 1/60th part of 1 डिग्री म्हणजे 1 मिनिट. 1/60th part of 1 मिनिट म्हणजेच 1 सेकंड. 1/60th part of 1 मिनिट म्हणजेच काय? तर 1 सेकंड. काही वेळेला हे आपल्याला उलटही असे वापरायचे असतात की बाबा 1 डिग्री म्हणजे काय, तर 1 डिग्री मध्ये किती मिनिट्स असतात, तर असंही लागतं आपल्याला. 1 डिग्री म्हणजेच 60 मिनिट्स. तुम्ही त्याला सिम्बॉल दाखवलं तरी चालतो. 1 डिग्री म्हणजेच काय सांगा, त्यामध्ये 60 मिनिट्स असतात. तसं 1 मिनिट म्हणजे काय, तर त्यामध्ये 60 सेकंड्स असतात. 1 मिनिट म्हणजे काय, 60 सेकंड्स असतात. हे कन्व्हर्जन्स तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला लागणार. याला म्हणायचं सेक्साजेसिमल सिस्टीम किंवा डिग्री सिस्टीम. 1 कंप्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. त्याचे 360 इक्वल पार्ट केले की त्यातला एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. त्या 1 डिग्रीचे पुन्हा 60 इक्वल पार्ट्स केले की त्यातला एक पार्ट
म्हणजे 1 मिनिट, त्या 1 मिनिटचे पुन्हा 60 इक्वल पार्ट्स केले की त्यातला एक पार्ट म्हणजेच 1 सेकंड. ओके ओके. नाव नेक्स्ट टर्म आपण जी पाहणार आहोत ती सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन सिस्टीम. फार महत्वाचे, व्यवस्थित लक्ष द्या. सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन सिस्टीम. एक सर्कल ड्रॉ केलं, पहिल्यांदा एक सर्कल ड्रॉ केलं. लेट ओ बी द सेंटर ऑफ द सर्कल. हा जो रे मी ड्रॉ केला ऍक्च्युअली सर्कलची रेडियस आहे, पण मी त्या अँगल करता रे असं म्हणतोय. हा तुमचा इनिशियल रे असेल. आता हवं तर एक नाव इथे लिहूया आपण ए. ओके, म्हणजे आपल्याला तो पॉइंट सर्कल वर असं सांगतो. OA ही सर्कलची रेडियस आहे, आर ने डिनोट केलेली रेडियस आहे. आता मी काय सांगतो ते पहिले शांतपणे ऐका, व्यवस्थित. थ्रेड किंवा दोरा घ्यायचा, दोरा OA वरती इथे ठेवायचा, म्हणजे रेडियस आहे ना, रेडियस तेवढ्या लांबीचा दोरा घ्यायचा. जेवढी रेडियस आहे तेवढ्या लांबीचा दोरा घ्यायचा. त्या दोऱ्या तो कट करायचा. रेडियस बरोबर रेडियस एवढा पाहिजे. आता त्याचं एक टोक दोऱ्याचं इथे ठेवायचं ए वरती, आणि या सर्कमफरन्स वरती तो व्यवस्थित दोरा ठेवायचा. त्या दोऱ्याचं दुसरं टोक जे आहे, त्या दोऱ्याचं दुसरं टोक समजा ते बी या पॉइंट पाशी आलं तर तो पॉइंट मार्क करायचा. म्हणजे रेडियस एवढ्या लांबीचा थ्रेड घ्या, दोरा घ्या, आणि तो त्या सर्कमफरन्स वर ठेवा. त्याचा दोऱ्याचं दुसरं टोक जे आहे त्या बी पॉइंट पाशी आल्यानंतर रे OB जॉईन करून घ्या. म्हणजे OA ही रेडियस आहे, OB ही देखील रेडियस आहे, आणि लेंथ ऑफ आर्क AB ही देखील रेडियस एवढीच आहे. वर्तुळ कंसाची लांबी लेंथ ऑफ आर्क AB ही देखील रेडियस इतकीच आहे. अशा वेळेस या आर्क AB न सेंटरशी केलेला जो अँगल आहे, सेंट्रल अँगल, त्या अँगलला 1 रेडियन मेजर असं म्हणतात. हा जर मी अँगल थिटाने डिनोट केला तर थिटा इक्वल्स 1 रेडियन असं लिहिलं जातं. आता हे सी का लिहितात आपण नंतर पाहूया. पहिल्यांदा टर्म समजून घ्या. द अँगल सबटेंडेड बाय एन आर्क at the center whose length is equal to radius of the circle is known as an angle of measure 1 radian. अशा आर्कनं, ज्या आर्कची लेंथ रेडियस एवढी आहे, अशा आर्कनं सेंटरशी केलेला अँगल हा एक कॉन्स्टंट अँगल असतो. आता तुमच्या मनात अशी शंका असेल, सर सर्कल मोठा असेल, रेडियस मोठी झाली किंवा काय झाली, काहीही फरक पडत नाही. मी यातच दाखवतोय बघा. समजा रेडियस जरी तुमची वाढली असती, हे बघा इथनं इथं रेडियस, हे सर्कल केलं, हे बघा आर्क AB ची लेंथ जी आहे ती तुमची रेडियस एवढी, रेडियस वाढली आर्कची लेंथ वाढली की नाही बघा. तो जो अँगल आहे हा अँगल थोडा चेंज झाला इथे. म्हणजे जेव्हा लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस जेव्हा इक्वल असते तेव्हा आर्क सेंटरशी नेहमी एक कॉन्स्टंट अँगल सबटेंड करत असते, आणि त्या कॉन्स्टंट अँगलला 1 रेडियन असं म्हणतात. तो अप्रॉक्सिमेटली 58 डिग्रीच्या आसपास असतो. आपण ते नंतर सगळं पाहणार आहोत. डिग्रीमध्ये तो 58च्या आसपास असतो. साधा विचार करा ना, हे बघा ही रेडियस इक्वल आहे, आणि ही रेडियस म्हणजे ऑलमोस्ट हा इक्विलॅटरल ट्रायंगल सारखा आहे की नाही सांगा. एक्झॅक्ट इक्विलॅटरल ट्रायंगल नाही आहे, पण हे बघा ही रेडियस 7 ही आर्क आहे. हा साधारण तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल सारखा वाटत नाही का? तर एक्झॅक्ट इक्विलॅटरल असता तर तो 60 डिग्री असता. हे थोडंसं कमी झालेलं आहे. ते आर्क असं त्याला बल झाल्यामुळं तो थोडासा कमी झालाय, आणि तो साधारण 58 डिग्रीच्या आसपास असतो. आपण हे नंतर पाहणार आहोत. ते कन्वर्जन्स वगैरे आपण नंतर पाहू. आता काय, व्हॉट डू यू मीन बाय 1 रेडियन? द मेजर ऑफ एन अँगल subtended by an arc at the center whose length is equal to radius of the circle is known as 1 radian. अशा अँगलला 1 रेडियन असं म्हणतात.
म्हणजे जरी सर्कल्स तुमचे कमी जास्त झाले, म्हणजे सर्कलची रेडियस कमी जास्त झाली, तरी अँगल सेंट्रल अँगल जो आहे तो कॉन्स्टंट राहतो, तो बदलत नाही. अशा अँगलला काय म्हणायचं? 1 रॅडियन. आता रॅडियन मेजरमध्ये इथं सी का लिहितात? तर सर्क्युलर सिस्टीम मधला तो सी लिहिला असतो. पुढे तर तुम्हाला हा सी लिहिणं पण आवश्यक नसतं. थिटा इक्वल्स नुसतं 1 जर लिहिलं असेल तर तो 1 रॅडियनच असतो. डिग्री सांगताना त्याला कंपल्सरी थिटा इक्वल्स 90 डिग्री हे कंपल्सरी राहतं. आता डिग्री मधला हा पण 0 काय आहे की, तर तेही सर्कलचाच पार्ट आहे. आपण एका संपूर्ण सर्कलचे 360 इक्वल पार्ट्स केले होते, तर सर्कलचाच तो छोटा सिम्बॉल आहे. आणि इथेही तो सर्कलचाच सिम्बॉल आहे, पण तो सी म्हणून दाखवलाय. सर्क्युलर सिस्टीम मधला सी असं दाखवलाय. तर डिग्री कंपल्सरी मेन्शन करावी लागते, आणि रॅडियन मेजर मात्र लिहिलं नाही तरी चालतं, म्हणजे सी लिहिला नाही तरी चालतं. म्हणजे पुढे थिटा इक्वल्स नुसतं आपण π/2 असं लिहिणार आहोत. π/2 थिटा इक्वल्स π/2, तर तो अँगल रॅडियन मध्ये लक्षात ठेवा. पाय वगैरे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आता आपण इथं सर्क्युलर सिस्टीम म्हणजे काय इथपर्यंत येऊन आपण थांबणार आहोत. म्हणजे या पार्ट मध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं, तर डिरेक्टेड अँगल म्हणजे काय, डिरेक्टेड अँगल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, इनिशियल रे आधी लिहायचा मग टर्मिनल रे लिहायचा, त्यानुसार त्या अँगलचं मेजर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं होतं ते पाहिलं आपण. टाइप्स ऑफ अँगल मध्ये आपण पाहिला झिरो अँगल म्हणजे काय, स्ट्रेट अँगल म्हणजे काय, को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय, स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, इथपर्यंत आपण पार्ट पाहिला. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल दोन सिस्टीम मध्ये, मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल 2 सिस्टीम मध्ये पाहिलं. एकाला म्हणतो आपण डिग्री सिस्टीम आणि दुसऱ्याला म्हणतो आपण रॅडियन सिस्टीम. डिग्री सिस्टीमलाच दुसरं काय नाव आहे, तर सेक्साजेसिमल सिस्टीम असं नाव आहे, आणि रॅडियन सिस्टीमचं नाव आहे सर्क्युलर सिस्टीम. ऍक्च्युअली डिग्री आणि रॅडियन हे त्यांचे युनिट्स आहेत. त्या सिस्टीमची नावं आहेत ती अशीच आहेत, सेक्साजेसिमल सिस्टीम आणि सर्क्युलर सिस्टीम. 1 रॅडियन पर्यंत. आता मी हा शिकवलेला सगळ्याच्या सगळा भाग एकदा तुम्ही टेक्स्टबुक मध्ये सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्यायचा. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट शिकवणार आहे, ते म्हणजे रॅडियन सिस्टीम आणि डिग्री सिस्टीम मध्ये काय रिलेशन आहे. मग तुम्हाला हळूहळू हे π/2 वगैरे काय हे कळायला लागतं, आणि त्यानंतर आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची सवय होऊन जाते. π/2 मध्ये वगैरे आपल्याला त्या ट्रिग्नोमेट्रिक अँगलची सवय होऊन गेलेली असते. लक्षात आलं? सगळ्यांनी आता परत हा टेक्स्टबुक मधला पार्ट वाचून घ्यायचा आहे. पुन्हा व्हिडिओ 2दा 3दा असं पाहायचा, रिपीट करून पाहायचा, आणि हा पार्ट सगळ्या टेक्स्टबुक मधला वाचून घ्यायचा. ओके, गुड बाय.